नमस्कार मित्रांनो, आज आपण सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा श्री सिद्धेश्वर मंदिराविषयी माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, सोमवार असल्यामुळे आपण बेल आणि नारळ घेतले. तिकडे काढू. महाराष्ट्रातील सोलापूरच्या मध्यभागी वसलेले श्री सिद्धेश्वर मंदिर हे एक आध्यात्मिक दिवा आहे, जे भक्ती, स्थापत्य, तेज आणि शतकानुशतके जुनी परंपरा पसरवते. शैव आणि वैष्णव दोघांनी आदरणीय अवतार असलेल्या भगवान सिद्धेश्वर यांना समर्पित हे पवित्र मंदिर केवळ पूजास्थळ नाही, तर या प्रदेशाच्या खोलवर रुजलेल्या सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचा पुरावा आहे. शांत सिद्धेश्वर तलावाने वेढलेले हे मंदिर एक दिव्य सुटका देते, जिथे श्रद्धा आणि इतिहास अखंडपणे एकमेकांना जोडतो आणि दरवर्षी हजारो भाविक आणि पर्यटकांना आकर्षित करतो. या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते अमृतसर येथील सुवर्ण मंदिराप्रमाणे चारही बाजूनी तलावाने वेढलेले आहे. विशेष म्हणजे स्वतः सिद्धरामेश्वरांनी सोलापूरच्या जनतेचा प्राणी प्रश्न सुटावा या हेतूने हा तलाव बांधला होता. हे मंदिर लिंगायतांप्रमाणेच सर्व समाजातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. सिद्धेश्वर मंदिराची उत्पत्ती 12व्या शतकात झाली, जेव्हा श्री शैमलच्या श्री मल्लिकार्जुन यांचे शिष्य पूज्य संत श्री सिद्धरामेश्वर यांनी त्याची पायाभरणी केली. त्यांच्या सखोल भक्ती आणि निस्वार्थ सेवेसाठी ओळखले जाणारे श्री सिद्धरामेश्वर यांनी लिंगायत पंथाचे संस्थापक श्री बसवेश्वरांच्या शिकवणींचा प्रसार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मंदिरात भाविकांना पाय धुवूनच जावे लागते, त्याच्यासाठी ही व्यवस्था केलेली आहे. सिद्धेश्वर मंदिर हे एक स्थापत्य कलाकृती म्हणून उभे आहे, जे सिद्धेश्वर तलावाच्या शांत पाण्यातील एका बेटावर वसलेले आहे. मंदिराचे भव्य प्रवेशद्वार पर्यटकांना एका सुंदर कोरीव काम केलेल्या गर्भगृहात घेऊन जाते, जिथे भगवान सिद्धेश्वराची स्वयंप्रकाशित मूर्ती निवास करते. पौराणिक कथेनुसार संताला एक दृष्टांत झाला, ज्यामध्ये त्यांनी सोलापूरमध्ये 68 शिवलिंगे स्थापित करण्याची सूचना केली. याच्या मध्यभागी मंदिर दैवशक्तीचे गर्भगृह असेल. मुख्य मंदिराच्या परिसरात एक गर्भगृह आहे, ज्यामध्ये सिद्धरामेश्वराची मूर्ती आहे. तसेच मुख्य प्रांगणात 68 शिवलिंगे आहेत, जी गुरु सिद्धरामेश्वरांनी स्थापित केली होती. यामध्ये अमृतलिंग आणि गणेश मंदिरांचा समावेश आहे. सिद्धरामेश्वर मंदिराच्या अमृतलिंगाचा इतिहास 12व्या शतकात संत सिद्धरामेश्वर यांच्यापासून सुरू होतो, ज्यांनी 68 शिवलिंगे स्थापित करण्याचा दृष्टांत पाहिला. या मंदिराचा मुख्य उद्देश भगवान शिव आणि विष्णू यांच्या अनुयायांमधील आध्यात्मिक दरी कमी करून एकतेची भावना निर्माण करणे हा होता. मंदिरातील अमृतलिंग हे या आध्यात्मिक एकात्मतेचे प्रतीक आहे. हे एक अद्वितीय दैवी शिवलिंग मानले जाते. सिद्धेश्वर मंदिरात दररोज सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत भाविकांना दर्शन घेता येते. सकाळी 7:30 व संध्याकाळी 7:30 वाजता येथे आरती होते. सिद्धरामेश्वरांची समाधी मंदिराच्या आवारातच आहे, ज्यामुळे ते केवळ पूजास्थळच नाही,
तर ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्वाचे मंदिर देखील आहे. आपल्या जीवनकाळात सिद्धराम यांनी अनेक लोककल्याणाची कामं केली. दुष्काळाच्या काळात भुकेल्या लोकांसाठी मंदिरात अन्नछत्र चालविले. अनेक गोरगरीब पालकांच्या मुलामुलींचे विवाह लावून दिले. सामुदायिक विवाह सोहळ्यांची परंपरा त्यांनी सुरू केली. त्याचबरोबर अनेकांना धर्ममार्ग दाखवला. मंदिराच्या मध्यभागी सिद्धरामेश्वरांची संगमरवरी समाधी आहे. येथे भाविकांना महाप्रसाद दिला जातो. या मार्गावर प्रथम शिवसिद्धरामेश्वरांची समाधी लागते. एका संगमरवरी चौथऱ्यावर हे समाधीस्थान आहे व त्याभोवती प्रदक्षिणा मार्ग आहे. मुख्य मंदिरात दर्शन घेण्याआधी भाविकांकडून या समाधीचे दर्शन घेतले जाते. पेशवे काळात बांधकाम करण्यात आलेले दगडी बांधणीचे सिद्धेश्वर मंदिर प्रशस्त आहे. खुला मंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. जमिनीपासून उंच जगतीवर असलेल्या या मंदिराच्या खुल्या मंडपातून प्रवेश होतो. मंदिराच्या प्रवेशद्वारावर 3 महिरपी कमानीयुक्त दारे आहेत. यापैकी मधल्या प्रवेशद्वारातून सभामंडपात प्रवेश होतो. या संपूर्ण सभामंडपातील स्तंभ, भिंती व छतावरही धातूच्या पत्र्याची सजावट केलेली आहे. सभामंडपाच्या छतावर भला मोठा झुंबर लावलेला आहे. या सभामंडपातून गर्भगृहात असलेल्या सिद्धरामेश्वर यांच्या समाधीचे भाविकांकडून दर्शन घेतले जाते. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला द्वारपाल व ललाट बिंबावर गणेश मूर्ती आहे. या प्रवेशद्वारांसमोरच नंदीची चांदीची मोठी मूर्ती आहे. गर्भगृहात उंच वज्रपीठावर सिद्धरामेश्वर महाराजांचे स्थान आहे. गर्भगृहावर असलेल्या मुख्य शिखरावर विविध देवदेवतांच्या मूर्ती आहेत. शिखराच्या अग्रभागी 2 आमलक व त्यावर कळस आहे. असे सांगितले जाते की या मंदिर परिसरात 65 शिवलिंग आहेत जी स्वतः सिद्धरामेश्वर महाराजांनी स्थापन केली. सिद्धेश्वर मंदिराची वास्तुकला अद्वितीय आहे. त्यामुळे ते पाहण्यासारखे आहे. या शिवमंदिरात ऋषी ध्यान आणि योग करत असतात. असे सांगितले जाते की सिद्धेश्वर शिवमंदिर मध्ययुगीन काळात बांधले गेले. हे हेमाडपंथी शैली काळ्या दगडाने बांधलेले आहे. प्राचीन काळात येथे ऋषीमुनी ध्यान करत असत असे मानले जाते. मंदिराचा हा संपूर्ण आराखडा येथे ठेवण्यात आलेला आहे, जे बांधकाम आता सध्या चालू स्थितीत आहे. मंदिराच्या आजूबाजूला बांधकाम चालू आहे. मंदिर पाण्याच्या साठ्यात स्थित असल्याने मंदिराकडे जाण्यासाठी एका सुव्यवस्थित मार्गाने जावे लागते, जे त्याच्या गूढ आकर्षणात भर घालते. येथे साजरा होणाऱ्या
संक्रांत विशेषतः गड्डा यात्रेसाठी प्रसिद्ध या उत्साही 3 दिवसांच्या उत्सवात यात्रेकरूंचा मोठा ओघ असतो, जे विस्तृत मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम आणि धार्मिक समारंभांमध्ये सहभागी होतात. सुंदर असं मंदिराचं इथून दृश्य दिसतंय आपल्याला आणि आसपासचा परिसर. इकडे सिद्धेश्वर साहित्य भंडार आहे, वस्तू आणि पूजा साहित्य इथे आहे आणि हे प्रसाद विक्री आहे. वेगवेगळी मंदिरे आहेत काही आतमध्येच. राबवले जाते त्यामुळे इथे खूप गर्दी अन्नक्षेत्राला. जरी हे मंदिर वर्षभर खुले असले तरी ऑक्टोबर ते मार्च दरम्यान भेट देण्याचा सर्वोत्तम काळ असतो, तेव्हा हवामान आल्हाददायक आणि प्रवासासाठी आरामदायक असते. जानेवारीमध्ये येणारा मकर संक्रांतीचा सण हा सर्वात शुभ काळ असतो. तो पर्यटकांना मंदिराच्या अपूर्ण भव्यतेचे साक्षीदार होण्याची संधी देते. भाविक यावेळी सिद्धेश्वर तलावात पवित्र स्नान देखील करतात, कारण ते शुद्धीकरणाचे काम आहे असे ते म्हणतात. इथे सबस्क्रायबर भेटलेत थोडे, तर त्या सबस्क्रायबरकडून सबस्क्राईब दाखवूया आपल्याला. हे असे आपले फॅन्स भेटलेले आहेत. धन्यवाद मित्रांनो, थँक्यू. सोलापूरची प्रमुख शहरांशी चांगली कनेक्टिव्हिटी असल्याने सिद्धेश्वर मंदिरापर्यंत पोहोचणे सोपे आहे. सोलापूर स्टेशन हे महाराष्ट्रातील प्रमुख